हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर आता सध्या आम्ही दल लेकजवळ आहोत. सकाळी हॉटेलमधून नाश्ता करून निघालो होतो आम्ही. जर तुम्हाला इथं राईड करायची असेल तर 7,000 रुपीज पर पर्सन आहे. आम्हाला टाईम नव्हता, आम्हाला लोकल फिरायचं होतं, 3 गार्डन करायचे होते, म्हणून आम्ही तिथून पटकन निघालो. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. आतमध्ये 12 पॉईंट्स आहे, ते फिरून आणतात. आतमध्ये मार्केट एरियासुद्धा आहे, तिथे तुम्ही नक्की जा जर तुम्हाला जायचं असेल तर. नाहीतर मग इथं 3 गार्डन्स होते, ते पण खूप सुंदर आहे, म्हणून आम्ही त्या 3 गार्डनसाठी जायला निघालो. तर आता आम्ही नाश्ता करत होतो, पराठा खात होतो. आता आम्ही आतमध्ये आलो आहोत. इथला पर पर्सन चार्जेस आहे. जर 12 इयर्सच्या खाली असेल तर 12 रुपीज, आणि जर 12 इयर्सच्या वर असेल, अडल्ट असेल तर 24 रुपीज पर पर्सन. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट द्या, एकदम सुंदर आहे. ते खूप टाईप्सचे फ्लावर्स आहे, खूप टाईप्सचे ट्रीज आहेत. ट्रीजसुद्धा एकदम खूप सुंदर शेपमध्ये कट केलेले आहेत. फ्लावर्स तर मोर देन 100 टाईप्सचे फ्लावर्स आहेत इथे. खूप मोठ्या वेगळ्या कलर्सचे फ्लावर्स आहेत. इथले एंट्रन्स पॉईंटसुद्धा खूप सुंदर आहे. खूप छान आहे इथले फ्लावर्स आणि ट्रीज. कमी आहे, इतका सुंदर होता हे व्ह्यू. तिकडे पलीकडे माउंटेन व्ह्यू होता, खूप सुंदर होता. इथे आम्ही काही फोटोजही काढले, मी नक्की पोस्ट करेन ते. तर जर तुम्ही फ्लावर प्लक केलं तर त्याचे वेगळेच चार्जेस आहेत. तुम्हाला 2,000 रुपीज फाईन आहे तुम्हाला. जर तुम्हाला इथं काश्मीरी ड्रेस घालून जर फोटो काढायचा असेल तर त्याचे प्राईस पडेल तुम्हाला 150 रुपीज. रेंट घ्यायचं असेल तुम्हाला ड्रेस तर, आणि त्याच्यासोबत ज्वेलरीसुद्धा आहे. तुम्ही अनलिमिटेड फोटो काढू शकतात 150 रुपीजमध्ये. पण जर तुम्हाला 300 रुपीज द्यायचे असेल तर तुम्हाला एक कॉपी भेटेल, फोटो कॉपी. पण तुम्ही मोबाईलमध्ये बिलकुल एकही फोटो नाही काढू शकत. खूप सुंदर आहे इथलं व्ह्यू. फोटोज पण खूप छान येत होते. इथलं वेदर कंडिशन सुद्धा खूप सुंदर होता. तर आता आम्ही एक्झिट देत होतो तिथल्या गार्डनला. तर थोडेफार फ्लावर्सची मी शूटिंगसुद्धा केली आहे, जे मला एकदम वेगळे दिसले ते. तर एका फ्लावरमध्ये 2 कलर्स होते, जसे की एक होतं व्हाईट आणि रेड, व्हाईट आणि पिंक, व्हाईट आणि पर्पल. तर खूप वेगळ्या वाटले मला, म्हणून मी त्याची शूट केलं. तर आम्ही त्या गार्डनमध्ये 1 ते 1.5 तास थांबलो आणि आता निघत आहोत दुसऱ्या गार्डनला जायला. वापस जाता तोच रूट होता दल लेकच्या बॅक साईडचा. पहिले हे सगळे फ्लावर्सचे शूट केलं आहे मी. या गार्डनमध्ये सुद्धा खूप वेगळ्या टाईप्सचे फ्लावर्स होते, ट्रीज होते.
जसं की हे फ्लावर मला एकदम युनिक वाटलं तिथला, जे की आपल्या इथे एकदम रेअरली दिसतात हे फ्लावर्स, म्हणून मी ह्याचं शूट केला. तर पेन्सिलमधून जसं आपण शार्प केली पेन्सिल त्याचा डस्ट तसा निघतात, तसा शेपचे होते हे फ्लावर्स, म्हणून मी ह्याचं शूट केला. जर तुम्हाला संध्याकाळी टायमिंग असेल तर तुम्ही इथे संध्याकाळी या. या गार्डनचं नाव होतं चष्मेशाही गार्डन. खूप छान आहे हे गार्डन सुद्धा. तुम्ही आल्यावरती ह्या गार्डनला सुद्धा व्हिजिट द्या. इथे सुद्धा फ्लावर तुम्ही चुकूनही प्लग करू नका, नाही तर तुम्हाला त्याचे वेगळे फाईन द्यावं लागेल, 2000 रुपीज. हे आहे ते गार्डन, चष्मेशाही गार्डन. इथे आम्ही 1.5 ते 2 तास थांबलो. खूप छान होतं हे गार्डन, पण मी थोडंसं शूट केलं. तर आता आम्ही निघत होतो या गार्डनमधून. नंतर आम्हाला अजून एक गार्डनला व्हिजिट द्यायचं होतं, म्हणून आम्ही निघालो. तिसऱ्या गार्डनच्या बाहेर थोडंसं शॉपिंग होती, तर आम्ही तिथं जोपर्यंत तिकीट काढायचं होतं तर थोडीशी शॉपिंग केली. काश्मीरी ज्वेलरी होती तिथे. तर इथलं तिकीटसुद्धा सेम आहे. तिन्ही ठिकाणी सेम तिकीट होतं. चिल्ड्रनचे 12 रुपीज आणि अडल्ट्सचे 24 रुपीज. तिन्ही गार्डनला सेम चार्जेस होते. तुम्हाला जर या गार्डनला व्हिजिट द्यायचं असेल तर तिथे बॉल अलाउड नाही आहे, कारण तिथे जर चुकून जरी बॉल फ्लावर्समध्ये गेला तर, आणि जर ते फ्लावर्स प्लग झाले चुकून जरी, तर तुम्हाला तिथे पण वेगळा फाईन भरावा लागेल. म्हणून प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तिथे बॉल्स वगैरे घेऊन जाऊ नका. हे गार्डन सुद्धा खूप सुंदर होतं. ह्या गार्डनचं नाव होतं मुघल गार्डन. सर्वात जास्त छान तर मला हेच गार्डन वाटलं, कारण इथलं बॅकग्राऊंड सुद्धा खूप छान होता आणि इथलं कन्स्ट्रक्शन सुद्धा खूप छान आहे. माझ्या कॅमेऱ्याला जराशी बॅटरी लो झाली होती, म्हणून हे शूट चांगलं झालं नाही. मी इथले फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. खूप छान आहे. मला तर खूप आवडलं हे गार्डन. तुम्ही सुद्धा या गार्डनला नक्की व्हिजिट द्या. खूपच
खूपच सुंदर आहे हे गार्डन. तर आता आम्ही बाहेर निघत होतो. बाहेर निघताना बाहेर जराशी
स्टॉल्स वगैरे होते, तर आम्ही तिथं बोट्स घेतल्या, 4 बोट्स घेतल्या, 40 रुपीजमध्ये पडल्या आम्हाला. तुम्हीसुद्धा तिथले घेऊ शकतात. एखादे काश्मीरचं काहीतरी काश्मीर नेम होतं त्याच्यावरती, खूप सुंदर होत्या त्या बोटसुद्धा. तर तुम्हाला जर हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.